हरे कृष्णा. कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 3, श्लोक क्रमांक 25. सक्तः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद् विद्वांस तथा सक्तः चिकीर्षुर्लोक संग्रहम्. भाषांतर. ज्याप्रमाणे अज्ञानी लोक फलांच्या आसक्तीने आपले कर्म करतात, त्याचप्रमाणे लोकांना योग्य मार्गावर नेण्याकरिता विद्वान मनुष्याने अनासक्त होऊन कर्म करावे. तर प्रेक्षक हो, मागील श्लोकांमध्ये आपण पाहिले की भगवान श्रीकृष्ण म्हणतात की त्यांची विहित कर्तव्ये आवश्यकता नसतानाही ते पूर्ण करतात. तर कोणी यावर असा प्रश्न विचारू शकतो की जर भगवंत कर्म करतात तर मग त्यांनाही कर्मफळ मिळते का? तर याचे उत्तर भगवान श्रीकृष्ण या श्लोकाद्वारे देत आहेत की नाही, भगवान श्रीकृष्णांना कर्मफळ मिळत नाही, कारण ते स्वतःसाठी नाही तर समाजापुढे एक आदर्श उदाहरण स्थापित करण्यासाठी, समाजाच्या कल्याणासाठी कर्म करतात. हा प्रकृतीचा नियम आहे की जो कोणी कर्म करतो त्याला त्या कर्मांच्या फळांचे बंधन लागते, कर्मबंधन लागते. परंतु त्याहून उच्च नियम असा आहे की जो कोणी अनासक्त भावनेने कर्म करतो त्याला त्या कर्मांचे बंधन लागत नाही. प्रेक्षक हो, हा श्रीमद भगवद्गीतेतील इतका महत्त्वाचा श्लोक आहे की जर आपण हा समजून घेतला तर आपले आयुष्य सार्थकी लागेल. कारण या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण आपल्याला सांगतात की आपण कसे कर्म केले पाहिजे. तर प्रेक्षक हो, या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण विद्वान आणि अज्ञानी या दोघांमधील भेद स्पष्ट करतात. विद्वान म्हणजे असा मनुष्य जो धर्म, कर्म, अकर्म, विकर्म याबद्दल जाणतो, जो आदर्श असतो, ज्ञानी, पंडित, समजूतदार असतो. तो कर्तव्य म्हणून त्याची कर्मे करतो, परंतु कर्मफलांबद्दल तो अनासक्त असतो. जो शास्त्रांमध्ये विद्वान असतो, आध्यात्मिकदृष्ट्या प्रबुद्ध असतो. तो स्वतःबद्दल जाणतो, तो कोण आहे, भगवंत कोण आहेत, त्याचा आणि भगवंतांचा काय संबंध आहे, त्याच्या जीवनाचे ध्येय काय आहे आणि ते कसे प्राप्त करावे हे तो जाणतो. परंतु अज्ञानी म्हणजे विद्वान मनुष्याच्या पूर्णपणे विरुद्ध असतो, जो कर्म करतो आणि कर्मफलांबद्दल आसक्त असतो. म्हणजे विद्वान कर्मफलांशी अनासक्त असतो तर अज्ञानी कर्मफलांशी आसक्त असतो. विद्वान भगवंतांचा भक्त असू शकतो तर अज्ञानी अभक्त. अज्ञानी मनुष्य स्वतःबद्दल काहीही जाणत नाही तर तो भ्रमात असतो. प्रेक्षक हो, कृष्ण भावना भावित असलेली व्यक्ती किंवा विद्वान किंवा भक्त आणि कृष्ण भावना भावित नसलेली व्यक्ती किंवा अज्ञानी किंवा अभक्त यामध्ये त्यांच्या भिन्न इच्छांनुसार भेद असतो. परंतु भक्त त्याच्या प्रत्येक इच्छेला भगवंतांकडे वळवतो, तर जो भक्त नाही तो प्रत्येक इच्छा ही स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठीच करतो. भक्त भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी कार्य करतो तर अभक्त स्वतःच्या प्रसन्नतेसाठी कार्य करतो. अशा प्रकारे ज्याची जी इच्छा आहे त्याप्रमाणे तो मृत्यूनंतर त्याचे गंतव्यस्थान निवडतो. काही लोक आपल्या इच्छेप्रमाणे भगवतधाम निवडतात, काही नरकवास, काही स्वर्गवास, तर काही लोक आपल्या इच्छेप्रमाणे नानाविध योनीमध्ये जन्म निवडतात. अशा प्रकारे अज्ञानी आणि विद्वान दोघेही कर्म करतात, परंतु कृष्ण भावना भावित व्यक्ती कृष्ण भावनेच्या प्रगतीमध्ये अयोग्य अशी कोणतीही गोष्ट करीत नाही. उदाहरणार्थ, शास्त्रानुसार 4 नियमांचे पालन केले पाहिजे, जसे की मांसाहार नाही, जुगार नाही, मादक द्रव्यांचे सेवन नाही आणि परस्त्री परपुरुष संबंध नाही. म्हणून कृष्ण भक्त अशा ठिकाणी कधीही त्याची नोकरी किंवा व्यवसाय करीत नाही जे कृष्ण भक्तीमध्ये बाधा ठरू शकतील, जसे की मासेमारी करणे, कसिनो उघडणे, ड्रग्सची विक्री करणे इत्यादी व्यवसाय तो करीत नाही. प्रेक्षक हो, कृष्ण भावना भावित व्यक्ती एखाद्या आसक्त व्यक्तीप्रमाणे कर्म करताना भासतो, पण ते सत्य नव्हे. तो श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी असे कर्म करतो, तर अज्ञानी व्यक्ती स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी असे कर्म करीत असतो. उदाहरणार्थ, एखादा भक्त आणि एखादा अभक्त दोघेही लग्न करतात, संसार थाटतात, दोघांनाही मुलं होतात, दोघेही आपापल्या मुलांना शाळेमध्ये प्रवेश घेतात, दोघेही आपापल्या मुलांना शाळेत सोडतात, शाळेतून घ्यायला जातात.
बाह्य दृष्टीने बघता ह्या दोन्ही गोष्टी एकसारख्याच दिसतात, बरोबर, परंतु त्या एकसारख्या नसतात. कारण कृष्ण भक्त त्यांच्या मुलांना लहानाचे मोठे करतात, शिक्षण देतात, त्यांच्या पायावर उभे करण्यास सहाय्य करतात, जेणेकरून त्यांची मुले भगवंतांचे भक्त बनतील आणि जीवनाचे सार्थक करू शकतील, भगवतधामी परत जाऊ शकतील. परंतु तेच अभक्त त्यांच्या मुलांना त्यांच्या पायावर उभे करतात, जेणेकरून ते त्यांच्या केवळ म्हातारपणाचा आधार बनू शकतील. प्रेक्षक हो, जो कृष्ण भक्त आहे तो भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी कर्म करतो, कर्तव्यांचे पालन करतो, भगवंतांच्या इच्छांवर निर्भर राहतो. तर जो अभक्त आहे तो तेच काम करण्यापाठीमागे त्याच्या खूप साऱ्या भौतिक इच्छा असतात. प्रेक्षक हो, कृष्ण भक्त सतत अनासक्त असतो, म्हणून तो चुकीच्या मार्गाने पैसा कमवित नाही. कारण जेव्हा कोणी श्रीकृष्णांचा भक्त बनतो तेव्हा त्या भक्तीमध्ये त्याच्या हातून कुटुंबाची, समाजाची, देशाची सेवाही होते. कारण जेव्हा तो श्रीकृष्णांची भक्ती करतो तेव्हा त्याच्या हातून कोणत्याही प्रकारचे अयोग्य कर्म होत नाही. कोणत्याही अयोग्य व्यर्थ कार्यामध्ये तो स्वतःचा अनमोल वेळ वाया घालवित नाही. तर अभक्त मात्र त्याच्या इंद्रिय तृप्तीकरता कोणत्याही स्तराला जाऊ शकतो. अशा प्रकारे अज्ञानी मनुष्य हा त्याच्या स्वतःच्या आणि त्याच्याशी संबंधित लोकांच्या इंद्रिय तृप्तीबद्दल खूप आसक्त असतो. तर तेच विद्वान मनुष्य हा इंद्रिय तृप्तीबद्दल आसक्त नसतो, तर तो आत्मसाक्षात्कार करून घेण्यामध्ये, श्रीकृष्णांच्या आणि गुरूंच्या प्रसन्नतेसाठी कर्म करण्यामध्ये आसक्त असतो. महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुन आणि दुर्योधन दोघांनीही युद्ध केले, परंतु अर्जुनाने भगवंतांची इच्छा म्हणून युद्ध केले, तर दुर्योधनाने स्वतःच्या स्वार्थी इच्छांची पूर्ती करण्यासाठी युद्ध केले. प्रेक्षक हो, कर्म तर प्रत्येकालाच करावे लागते, परंतु आपण ते केवळ आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी नव्हे तर भगवंतांच्या संतुष्टीसाठी करणे अपेक्षित आहे. यासाठी आपण येथे समुद्र मंथनाचे उदाहरण घेऊ शकतो. समुद्र मंथनामध्ये असुरांनीही कर्म केले आणि देवतांनीही कर्म केले, परंतु देवतांनी भगवंतांच्या चरणांचा आश्रय घेतला आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे कर्म केले, तर असुरांनी मात्र स्वतःला अमर बनविण्यासाठी अमृत प्राप्तीच्या इच्छेने, लालसेने कर्म केले. देव दानव दोघांसाठी देश, काळ, कारण, अर्थ, प्रयत्न आणि ध्येय हे सर्व एकसारखेच होते, तथापि त्यांना फलप्राप्ती मात्र वेगवेगळी झाली. इच्छेचा फरक असल्यामुळे शेवटी अमृत प्राप्ती देवतांनाच झाली. समाजामध्ये कोणी गुन्हेगार असेल तर त्याला सरकार सुख सुविधा का पुरवेल? सर्वसाधारण सामान्य लोक आहेत त्यांना सरकार सुविधा पुरविते आणि गुन्हेगारांना कैद केले जाते. गुन्हेगारांना कैद न करता त्यांनाही सुखसुविधा पुरविल्या गेल्या तर आणखी गुन्हेगारी वाढेल. म्हणून भगवंतांनी अमृतही फक्त देवतांनाच पुरविले, असुरांना नाही. आसक्त व्यक्ती मिथ्या अहंकार, व्यक्तिगत महत्वाकांक्षांच्या पूर्ततेसाठी कर्म करतो, तर विरक्त व्यक्ती भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी कर्म करतो. येथे आपण कलियुगातील एक उदाहरण पाहू. इस्कॉन जुहू मंदिर, श्री श्री राधा रास बिहारी मंदिर, जे मुंबईमध्ये जुहूमध्ये स्थित आहे. या मंदिरासाठीची जागा जेव्हा प्रभुपाद खरेदी करीत होते तेव्हा त्या जागेच्या मालकाला ती जागा आणखी एका दुसऱ्या मनुष्याला विकण्याची इच्छा होती, जो तेथे हॉटेल बांधू इच्छित होता. सिमेंट, पाणी, खडी, वीट, लोखंड, फरशा, संगमरवर या सर्व सामग्री दोन्हीकडेही लागणार होत्या. कामगारांनी दोन्हीकडे बांधकामाचेच काम केले असते, परंतु मंदिर भक्तांच्या निर्देशनानुसार बांधले गेले असते, तर हॉटेल मात्र अभक्ताच्या निर्देशनानुसार. प्रभुपादजी भगवंतांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्यासाठी मंदिर बनवणार होते आणि संपूर्ण जगाला आनंद, सुख कसे मिळेल आणि त्यासाठी त्यांनी त्यांच्या घरी कशी भक्ती करावी हे शिकवणार होते. तेथे भगवंतांची सेवाही होणार होती. पण दुसरा मनुष्य जो स्वतः अज्ञानी होता तो हॉटेल बनवणार होता. तेथे जाणारे लोक नशा करणार होते, जुगार खेळणार होते, चुकीच्या गोष्टी करणार होते, स्वतःच्या इंद्रियांची सेवा करणार होते. म्हणजे कर्म दोन्हीकडे होणारच होते, बिल्डिंग दोन्हीकडे बनणारच होती, पैसे दोन्हीकडे खर्च होणारच होते, परंतु एकीकडे भगवंतांना केंद्रस्थानी ठेवून त्यांची सेवा केली जाणार होती. लोकांना शाश्वत आनंद दिला जाणार होता, जो आजही दिला जात आहे.
तर दुसरीकडे जर तेथे हॉटेल बनले असते तर लोकांकडूनच पैसे घेऊन त्यांना भोगविलासामध्ये गुंतवून त्यांना आणखी आणखी अज्ञानाच्या नरकातच ढकलले जाणार होते. म्हणजे एकीकडे मंदिर लोकांना त्यांच्या जीवनामध्ये उन्नतीच्या प्रगतीच्या दिशेने घेऊन जात आहे, तर दुसरीकडे ते हॉटेल त्या लोकांना दुर्गतीच्या अधोगतीच्या दिशेने घेऊन जाणार होते. म्हणून कर्म तर करावेच लागते, परंतु कर्मफलांविषयी आसक्ती नसावी, तर इच्छा सेवा करण्याची असावी, भोग करण्याची नसावी. प्रेक्षक हो, श्रील प्रभुपाद यांच्या वयाच्या 69व्या वर्षी ज्या वयामध्ये इतर लोक सेवा निवृत्त होतात, त्या वयामध्ये त्यांच्या गुरूंच्या आदेशानुसार भगवंतांच्या उपदेशांचा प्रचार करण्यासाठी अमेरिकेला गेले. प्रवासामध्ये त्यांना हृदयविकाराचे 2 झटकेही आले, परंतु ते थांबले नाहीत. त्यांनी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत कृष्ण भावनेला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पराकाष्ठेचे प्रयत्न केले. त्या कष्टाचे फळ होते आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना अमृत संघ म्हणजेच इस्कॉनची स्थापना, जी संस्था आज पूर्ण जगभरामध्ये भगवंतांच्या भक्तीचा प्रचार करीत आहे आणि शाश्वत आनंद पसरवित आहे. अशा प्रकारे कृष्ण भावना भावित मनुष्य कर्म करतो आणि कर्मफल कृष्ण भावनेच्या हेतुप्रित्यर्थ उपयोगात आणतो. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण समाजाप्रतीही संवेदनशील राहून शास्त्रानुसार आपली विहित कर्तव्य केली पाहिजे आणि त्यासाठी जे कोणी शास्त्रानुसार भगवद्गीता भागवतानुसार स्वतःचे जीवन जगत आहे त्यांच्याकडून मार्गदर्शनही घेतले पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. अनासक्त होऊन विद्वान बनूयात, कृष्ण भावना भावित होऊन जीवनाचे सार्थक करूयात. धन्यवाद. हरे कृष्णा.